उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांचा मिशन 50 हा जो आयोजित कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत ते उल्हासनगर शहरामध्ये विकास करण्याच्या आणि विकास गतीला पूर्ण न्याय देण्याच्या तयारीमध्ये आहे। याच विकास मिशन 50च्या अंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेची ही जी प्रशासकीय इमारत आहे, या इमारतीच आता 15 माळ्याच्या पिरॅमिडमध्ये त्याचं रूपांतर करण्यात येणार आहे। 16 जून 1976 ला उल्हासनगरची नगर परिषद होती, त्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर 1996 ला त्याचा 3रा माळा उभारण्यात आला, ज्यावेळेस ही उल्हासनगर महानगरपालिकेचं याचं रूपांतर झालं होतं। त्याच्यानंतर अनेक वर्षात गेली 48 वर्ष झाली या इमारतीने तग धरलेला आहे, कारण अनेक ठिकाणी या इमारतीला भेगा पडलेल्या आहेत, टागजुगी सातत्याने केली जात आहे। त्यामुळेच आता नवीन आयुक्त विकास ढाकणे यांचा हा जो संकल्प आहे अतिशय वाखाणण्याजोगा आहे, कारण की आजपर्यंत अनेक आयुक्त आले, परंतु त्यांनी या इमारतीकडे त्याप्रमाणे बघितले नाही। धोकादायक इमारत असल्यामुळे आता कधी कोटी मोठी घटना घडू शकते, म्हणून हा त्यांचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण आहे। या इमारतीमध्ये याचं रूपांतर आता याचं स्थलांतर एसडीओ कार्यालयात करण्यात येणार आहे। त्यामुळे ही इमारत आता यातील जो काही कारभार होणार तो आता एसडीओ कार्यालयात होणार, लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज सन्माननीय आयुक्त विकास ढाकणे सोबतच अतिरिक्त आयुक्त किशोर गवस आणि शेवकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे तरुण शेखवाणी यांच्या देखरेखीखाली हा सर्व कारोबार चालणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच कदाचित 2025 मध्ये सदर हे काम चालू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या उल्हासनगर शहरामध्ये एक नवीन इमारत आता पिरॅमिड तयार होणारच आहे, परंतु शहरातील अनेक दुसरे जे प्रकल्प आहेत, जे आयोजित कार्यक्रम आहेत, ते देखील राबवण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे उल्हासनगर शहराचे माननीय आयुक्त विकास ढाकणे हे आपल्या नावाच्या अनुसरूनच काम करत आहेत, याची प्रचिती देखील आता येत आहे।